नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज खूप छान सुंदर ठिकाणी आम्ही भेट द्यायला आलो आहोत. त्या ठिकाणाचं नाव आहे टाकेश्वर. टाकी पठारसुद्धा बोललं जातं. इथे बाबा रिद्धीनाथ महाराजांची समाधी आहे आणि तुम्ही पाहू शकता त्यांचा मठ आहे. तर इतकं सुंदर मठ आहे आणि खूप शांती इथे असते. तर ज्यांना कोणाला म्हणजे शांतता हवी असेल किंवा निवांत बसायचं असेल, छान सुंदर दिवस घालवायचा असेल शांततेत, तर इथे येऊन तुम्ही छान दिवस घालवू शकता, टाईम स्पेंड करू शकता. अगदीच एकट्याला बसायचं असेल आणि खूप सुंदर शांततेत तुम्हाला जर दिवस काढायचा असेल तर इथे ही बेस्ट जागा आहे इथे येण्यासाठी. मेंटल पीस इथे खूप छान मिळतं. तर आम्ही आमच्या गावाशेजारीच आहे, त्याच्यामुळे गावी आलो होतो. तर इथे सुद्धा येऊन भेट देण्याचं आम्ही ठरवलं. तर इथे खाण्यापिण्याची सुद्धा सोय असते. इथे तुम्हाला खायला जेवायला महाप्रसाद असतं, त्यांचा भंडारा असतो, तिथे जेवायला दिलं जातं आणि स्वतःची ताटं स्वतः धुवून आणि तिथे पुन्हा ठेवली जातात. तर इथे टाकी पठाराच्या मंदिराजवळ तुम्हाला स्पेसियस जागासुद्धा आहे, बाग आहे. तिथे ते लोक भाजीपालासुद्धा लावतात. इथे मुळ्याची भाजी लावलेली आहे त्यांनी आणि खूप छान छान झाडं. मी सांगते तुम्हाला, इतकी सुंदर जागा आहे आणि एकदम शांती मिळते तिथे बसल्यावरती. तर आम्ही नेहमी भेट देतो. आणि आता आम्ही रिटर्न होतो आहे. दुपारचं जेवण वगैरे झालं आणि रिटर्न होतं आहे आमच्या गावाकडे. बघताना तुम्ही किती छान सुंदर देखावे आहेत. पाणी, बाग, आंब्याच्या बागा आणि नदी, छान असं रस्ता. तर आता आम्ही गावाकडे चाललो आहेत. गावी आमची जमीन आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की भात जोडणीनंतर जे पेंढा उरतो तो कसा इथे लावून ठेवला जातो. आणि ही आहे आमची जमीन, जिचं आम्ही डागडुजीचा कार्यक्रम चालू केलेला आहे. आणि ही शेजारी दिसते ती नदी आहे. नदीच्या बाजूला आमची खूप मोठी जागा आहे. तुम्हाला दिसत असेल किती मोठी जागा आहे ही. तर इथे आम्हाला छोटंसं काहीतरी फार्म हाऊस टाईप काहीतरी बनवायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे काम करायला घेतलं आहे. तर इथे एक भेट द्यायची होती आणि मलासुद्धा बघायचं होतं की आमची जमीन किती मोठी आहे, किती जागा आहे. सो ही छोटीशी विजिट होती. आणि त्यानंतर आमचे रिलेटिव्ह होते जे बाजूलाच त्यांची शेती आहे, तर तिथे आम्ही चाललो आहोत. तिथे त्यांनी खूप भाजीपाला किंवा मळा तिथे आहे त्यांचा, तर तिथे आम्ही आलो आहोत. आणि आदवायला असं खूप छान आवडतं सगळं मळ्यामध्ये फिरायला वगैरे. तर आदवाई आल्यावरती लगेच कम्फर्टेबल झाला तिथे. आणि तुम्हाला दिसत असेल इथे यांनी खूप छान छान फुलझाडं आणि भाजीपाला लावलेला आहे. आणि त्या काकूंनी आम्हाला खूप फ्रेश असं भाज्या दिलेल्या आहेत. मुळ्याची भाजी आहे, घोसाळी आहेत, कारळ्याची भाजी आहे, कारळसुद्धा दिला त्यांनी आम्हाला. आणि ही शेंग आहे तुरीची शेंग. हे तुरीचं झाड आहे, आपण तुरडाळ वापरतो त्याचं झाड आहे हे. तर ह्या शेंगानंतर सुकल्यानंतर त्याच्यातली तूर काढली जाते आणि त्याची डाळ बनवली जाते. तर डाळी वगैरे इथे मूग डाळ, तूर डाळ अशा कडधान्य हे घरचेच असतात इकडे. तर ही आहे त्यांची छानशी बाग. आणि आम्ही खूप छान फ्रेश भाज्या घेतल्या. आणि इथे मला मोगरा दिसला. मला मोगरा खूप आवडतं आणि मोगरा भेटल्यानंतर तर खूपच छान. तर मोगऱ्याची थोडी फुलं घेतल्यानंतर आम्ही इथनं फ्रेश भाज्या घेऊन घरी जाणार आहोत. आणि फ्रेश भाज्या आठवडाभर तरी टिकतील. तर अशा आठवडाभराच्या भाज्या आम्हाला इथे दिलेल्या काकूंनी. सो खूप छान वाटतं अशा ठिकाणी. तुम्हाला जर भेटायचं असेल, व्हिजिट द्यायची असेल तर तुम्ही येऊ शकता. मला कमेंट्समध्ये कळवा ही जागा कुठे आहे आणि कसं यायचं, मी नक्की सांगेन. आणि